हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। मित्रमैत्रिणींनो, आपला आजचा व्हिडिओ असा आहे की नवरात्र संपेपर्यंत आपल्याला या नवरात्रीच्या काळात 9 दिवस संध्याकाळी कापुरासोबत कोणत्या 2 वस्तू जाळायच्या आहे त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आणि त्या वस्तू माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत प्रिय आणि महत्त्वाच्या वस्तू मानल्या जातात। तर बघा, आज गुरुवार 3 ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची आपल्याकडनं जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण कुलस्वामिनी देवी आपल्या कुळाचा उद्धार करण्याचं काम करते आणि आपल्या कुळाचं रक्षण देखील करत असते। तर तुम्ही आता तुमच्या घरामध्ये घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल तरी देखील आपण आपल्या घरामध्ये या 9 दिवसांमध्ये काही उपाय सेवा आपल्या घरामध्ये देवघरासमोर बसून करायच्या असतात, कारण वर्षभर आपल्यावरती आपल्या कुलदेवीचा कृपाशीर्वाद राहावा आणि आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचा कुटुंबाचं रक्षण करण्याचं काम करत असते आणि आपल्या कुलदेवीचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद कायम राहावा यासाठी आपल्याला त्या कुलदेवीची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं असतं। त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा आराधना करणं, तिचा कुलाचार करणं अतिशय गरजेचं आणि महत्त्वाचं मानलं जातं। आता तुम्हाला जर आपली कुलदेवी कोणती आहे हे माहीत नसेल तर माहिती करून घ्यावी आणि आवर्जून करून घ्या आणि या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ आवर्जून करा। 14 पाठ करा या 9 दिवसामध्ये, किंवा 9 करा, 3 करा, 5 करा किंवा 7 करा किंवा 11 करा। तुमच्याकडनं जेवढे होईल तेवढे करण्याचा आवर्जून पाठ करण्याचा प्रयत्न करा, किंवा किमान एक तरी पाठ या नवरात्रीत आवर्जून करा, कारण की या 9 दिवसांमध्ये आपण जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण केलं तर आपल्या हातून जर काही कळत न कळत चुका झाल्या असेल तर त्या चुकांची आपल्याला कुलदेवीला माफी मागायची आहे। म्हणजे आपल्याकडनं जर वर्षभरात काही आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करणं झाला नसेल किंवा आपण कोणती आपल्या आई भगवतीची सेवा करू शकलो नाही किंवा केली नसेल तर आपल्याला माफी मागायची आहे आणि तिची सेवा भक्ती आपल्याला करायची आहे। मी माझ्या हातून होईल तेवढी सेवा आराधना करते, तर आई भगवती तू माझ्या हातून या सेवा करून घे अशी प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन दररोज या 9 दिवसामध्ये करायचं आहे। कुंकुमार्चन तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती, मूर्तीवरती किंवा फोटोवरती केलं तरीही चालेल, किंवा आता तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर आता अन्नपूर्णा माता सर्वांच्या घरामध्ये असते, तर अगदी तुम्ही अन्नपूर्णा माताच्या मूर्तीवरतीही केलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही। तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण, तंटे, वादविवाद होणार नाही, कोणत्या प्रकारचा कलह होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वस्तू कापुरासोबत 9 दिवस आपल्याला जाळायची आहे, तर उपाय केव्हा करायचा आहे, कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की। आता तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली असेल किंवा केली नसेल तरीही हा कापुराचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता। तर तुम्ही जर घटस्थापना केलेली असेल तर घटाजवळही तुम्ही हा उपाय केला तरी चालेल, किंवा घटस्थापना केलेली नसेल तर अगदी आपल्या देवघरासमोर आपल्याला आसनावरती बसायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे। उपाय आपल्याला प्रदोष काळानंतर करायचा आहे, म्हणजे आपल्याला 6च्या नंतर करायचा आहे, म्हणजे 6, 6:30च्या नंतर तुम्ही रात्री 12पर्यंतही हा उपाय केला किंवा सेवा केली तरीही चालणार आहे। आपल्या देवांना संध्याकाळची दिवाबत्ती आपल्याला तिन्ही सांजेची करून घ्यायची आहे
आणि त्यानंतर हा उपाय करायला आपल्याला सुरुवात करायची आहे। तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा। आता आपल्याला शक्यतो भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे। एक मातीची पंती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि 2 फूल असलेल्या आपल्याला लवंगा घ्यायच्या आहे। त्या लवंगा कुठेही फुटलेल्या तुटलेल्या नसाव्या, त्याला अगदी चांगलं फूल असावं अशा आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहे। कारण लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आणि आवडीची आहे। त्यामुळे आपल्याला हा कापूर आणि लवंगांचा उपाय आवर्जून करायचा आहे। सर्वात प्रथम कापूर आपल्याला प्रज्वलित पंतीमध्ये करून घ्यायचा, त्यावरती या 2 लवंगा आपल्याला टाकून घ्यायच्या आहे आणि आपल्या कुलदेवीची आरती आपल्याला करायची आहे। देवीची कोणतीही आरती तुम्हाला जी आरती येत असेल, सोपी वाटत असेल, ती आरती तुम्हाला पठण करायची आहे। तुम्हाला जर कोणती आरती येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरतीही यूट्यूबला लावू शकता। आपण फक्त त्या लवंग आणि कापुराने आपल्याला ओवाळायचं आहे आरती होईपर्यंत। कापूर संपला तर कापूर परत घाला, लवंग घालायची काहीही गरज नाही। हा उपाय 9 दिवस नक्की करा। तुम्ही देवघरामध्ये करा किंवा घटस्थापनेची आरती केली तरीही चालणार आहे। आरती झाल्यानंतर आई भगवतीला मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही समस्या आहे, जसं की दुःख, दारिद्र्य, भांडण, वादविवाद, नजरबाधा, वास्तुदोष, पितृदोष या सर्व अडचणी नष्ट होऊन जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये तुझा स्थायी स्वरूपामध्ये अखंड कृपा आशीर्वाद राहू दे आणि माझ्या घरामध्ये धनाची, पैशाची, धान्याची भरभराटी येऊ दे, होऊ दे। अगदी कळकळीने तळमळीने मनोमन प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय खंड न पाडता आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवस आपल्याला करायचा आहे। आता जर मध्येच आपला मासिक धर्म आला किंवा आपल्याला जर समजा सुतक आलं तर उपाय करायचा नाही। आपला पिरियड्स असेल तर आपल्या घरातील आपण आता वेगळं बसतच असतो घटस्थापना केल्यामुळे। तर आपल्या घरामध्ये आपली सासू असेल किंवा आपले पती, मुलं जर करण्यासारखे असतील तर त्यांना तुम्ही हा उपाय करायला लावला तरीही चालणार आहे। किंवा कोणी करणारं नसेल तर 4-5 दिवस गॅप टाकून परत तुम्ही उपाय करू शकता। परंतु सुतक असेल तर उपाय आपल्याला स्किप करायचा आहे, उपाय करायचा नाही। जोपर्यंत झाला तोपर्यंत करा। ज्या दिवशी आपल्याला कळालं त्या दिवशी उपाय आपल्याला सोडून द्यायचा आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला कापुराने आणि लवंगांच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते। त्यामुळे आपल्याला हा कापूर आणि लवंगांचा उपाय आवर्जून 9 दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून प्रत्येक माझ्या यूट्यूब फॅमिलीमधील सर्व माझ्या ताई दादांनी करावा अशीच माझ्या यूट्यूब परिवाराला विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना व्हिडिओ आपले शेअर करत जा, जेणेकरून त्यांनाही उपायांचा फायदा होईल। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।